नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र प्रकाश घुगे. आज आपण आलेलो आहोत रुई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. तर या भागामध्ये अद्रक म्हणजे आलंची लागवड करण्यासाठी हे शेतकरी येतं, यांचं नाव गाव सांगतील आणि या शेतामध्ये कशा कशा पद्धतीने यांनी काम केलंय तर ते सांगतील. तर आपल्याला मी विदर्भातून आलो आहे. अच्छा. माझं नाव प्रकाश घुगे. तर आम्हाला आमच्या भागामध्ये अद्रक म्हणजे आलं हां. हे आमच्या इकडे लावायचं आहे आम्हाला. तर त्यासाठी काय काय करावं लागेल शेतकऱ्याला आणि किती बियाणं लागेल किती क्षेत्रात आणि याची कशी वाही करायची म्हणजे कशी रिपेअर करायची जमीन, याच्यात काय काय कसं कसं टाकायचं ते तर शेतकऱ्यांना सांगा. थोडंसं तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी संदीप शिवाजी देशमुख, माजी सैनिक, मुक्कामपूर ट्रोई, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. हे क्षेत्र एक कमसे कम आल्यासाठी आम्ही राखीव ठेवलं होतं. तर याची पहिली सुरुवातीला मशागत म्हणजे याची नांगरट करणे. नांगरट केल्यानंतर एक थोडं रान एक महिन्याचं असं 1 महिना कमसे कम याला तापवून द्यायला लागतं, ऊन खाऊन द्यायला लागतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये सरी सोडली जाते 4.5 फुटाची. सरी सोडल्यानंतर एक 15 दिवस त्याला तापवून दिल्यानंतर पुन्हा रोटर मारतो आपण सरीवरती. सरी मारली की त्याच्यानंतर याच्यामध्ये काय ऊसाचे बुडके वगैरे असले तर ते एका बायका वगैरे लावून आपण ते वेचून बाहेर फेकून देतो. आणि शेणखत कसं याच्यात टाकता काय खुलं तुम्ही? हां, आणि याच्यामध्ये कसं केलं की शेणखत आपण या 20 गुंठ्यामध्ये 8 टोळ्या टाकलेल्या आहेत शेणखत. आणि नंतर परत रोटर केलं. हां, आणि नंतर पुन्हा रोटरून टाकलं. बरं. रोटरल्यानंतर कमसे कम याला एक 8-15 दिवस कमसे कम तापवून देतो. त्याच्यानंतर ही बेड सोडलेलं आहेत बघा. बरोबर. हे बेळाचं अंतर कसं आहे आता आणि या लागवड बेडचं कशी अंतर म्हणजे ही सरी ती तुम्ही पाहिलेली ती दिलेली सरी करता? ह्याचं 4.5 फूट. त्याच्यामधलं डिस्टन्स कमसे कम 4.5 ते 4.25 फूट. हां हां. 4.25 फूट. आणि ह्याच्यामधले जो हा डिस्टन्स आहे जिथं आपल्याला लागवड करायची आहे हम्म. त्या लागवडमध्ये कमसे कम 12 ते 13 इंच दोन्हीमध्ये गॅप असतो. आणि अशी आपण लागवड करून घेतो हां आणि याच्यावर हे परत भर घालतो. हां, आता ही लागण झाल्यानंतर छोट्या ट्रॅक्टरने आपण ह्या मधल्या सरीतून भर घालतो. याच्यात भेसळ डोस वगैरे आता टाकी हां, याचा बेसळ डोस आता लागण केल्याच्या करताना आपण टाकतो याला. असं समोर खत. हां, याच्या समोर आणि नंतर लागण होते. बरोबर. भेसळ डोस मध्ये काय काय घेता? आता बेसळ डोसमध्ये आता तसं मी सल्ला घेतो एकदम म्हणजे जो आपले दुकानदार वगैरे आहेत खतांचेवाले त्यांच्या हिशोबाने आपण त्यांचा सल्ला घेऊन वापरतो. साधारणतः आता हे 20-22 गुंठे आहे तर याच्यामध्ये तुम्हाला किती बियाणे लागेल? आता याला कमसे कम एक गाडी आपण म्हणतो त्यात 500 किलो येतं. एका गाडीमध्ये कमसे कम 13 ते 14 गुंठे क्षेत्र लागतं. याच्यात तुम्हाला 8 क्विंटल 9 क्विंटल पर्यंत लागेल. हां, यात कमसे कम एक आता हे 20 गुंठ आहे म्हणजे एक कमसे कम आपल्या 750-800 किलो पर्यंत यात बियाणं लागेल. आणि एक अंदाजा याच्या उत्पादनाचं कसं रेशो राहतो? किती याचं क्विंटल? उत्पादन आपण जेवढं याला मेहनत घेऊ हां. तसे मिनिमम एक गाडी म्हणजे 500 किलोला कमसे कम 10 गाड्या तरी आलं निघलं पाहिजे. म्हणजे ते शेतकऱ्याला थोडं परवडतं. हां. बरं, ठीक आहे, ठीक आहे. आणि कसं आहे तकरीबन याच्या दरावर पण डिपेंड जास्त राहतं. नगदी पीक आहे आणि साधारणतः हे काढण्याची पद्धत कशी असते? याची काढण्याची पद्धत टोटल लोक आपण बाहेरूनच आणतो. आणि कारण ते आपण पूर्ण- ते लोक जे येतात ते टोटल खोदून काढतात. खोदून काढून आपल्या ते अंगावरतीच घेतात. 1 एकर असेल त्यांचं काय रेट असेल ते मुळ्या वगैरे तोडून हां, साफ मुळ्या करून वगैरे धुवून तोडून. वगैरे तयार करतात हां. मटेरियल. तर साधारणतः एका एकरामध्ये किंवा ह्या 20 गुंठ्यामध्ये तुम्हाला 1 वर्षाचं पीक आहे. हो. तर हे साधारणतः खर्च आणि उत्पादनाचा कसं राहील? एक भाव चांगला भेटला समजा. भाव चांगला भेटला तर ह्याला एक बोलतात आलं. हां. आलं म्हणजे अशी एक आमच्या सातारामध्ये म्हण आहे, आलं तर आलं नाही तर गेलं. हां, हां. दोन्हीवरती डिपेंड राहायचं. हां, हां. तर तरी एक आणि साधारणतः उत्पादन एक साधारण उत्पन्न आपण जर यात कमसे कम एक 2 ते 2.5 लाख रुपये गुंतवणूक केली हां, हां. सुरू स्टार्ट टू एंड पर्यंत हां, हां. तर याला चांगली